तापमान वाढीच्या बातम्यांमध्ये काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। मान्सूनबाबत हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे। केरळमध्ये आज नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे। इथं जोरदार पाऊस सुरू आहे। विदर्भात येत्या 15 दिवसांमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे। कडक उन्हामुळे त्रस्त झालेले आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मान्सूनचं आगमन कधी होईल याची सारेच वाट पाहत होते। यातच नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे। प्रत्येक वर्षी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, मात्र मान्सून आपल्या नियोजित वेळेच्या 2 दिवसांआधीच केरळच्या किनारपट्टीवर दाखल झालाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासात मध्य अरबी समुद्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे। हवामान खात्याने जारी केलेल्या नकाशानुसार 10 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल। त्यानंतर पुढे सरकत 15 ते 20 जून दरम्यान विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पोहोचेल आणि 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशात व्यापेल।